हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महाराष्ट्र सेट परीक्षा 2024 पेपर फर्स्ट विभाग 4 कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन यावर आपण सरावासाठी काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघणार आहोत. कम्युनिकेशन्स मीन्स संदेशवहन या विभागावर महाराष्ट्र सेट परीक्षेमध्ये 10 मार्क्सला प्रश्न विचारले जातात. तर असेच प्रश्न आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 82. आशय आकलनाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे? पर्याय क्रमांक अ. आशय पुन्हा पुन्हा वाचणे. पर्याय क्रमांक ब. आशयाचे प्रगट व नंतर मौन वाचन. पर्याय क्रमांक क. स्मरणातून आशय लिहून काढणे. पर्याय क्रमांक ड. आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. आशयाचा यथायोग्य सारांश तयार करणे. प्रश्न क्रमांक 83. कमिन्सचा अर्थ? पर्याय क्रमांक सहभागी करून घेणे. पर्याय क्रमांक ब. संदेशाचे हस्तांतर करणे. पर्याय क्रमांक क. प्रदान करणे. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 84. संदेश ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक अ. एकतर्फी. पर्याय क्रमांक ब. द्वितर्फी. पर्याय क्रमांक क. त्रितर्फी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक ड. चारतर्फी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. द्वितर्फी. प्रश्न क्रमांक 85. संदेशवहन ही टिंबटिंब प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक सतत चालणारी. पर्याय क्रमांक ब. काल्पनिक. पर्याय क्रमांक क. सतत न चालणारी. पर्याय क्रमांक ड. वरील सर्व. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सतत चालणारी. प्रश्न क्रमांक 86. संदेशवहन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे माहितीचे हस्तांतर टिंबटिंबमध्ये केले जाते. पर्याय क्रमांक अ. व्यक्ती. पर्याय क्रमांक ब. संस्था. पर्याय क्रमांक क. व्यक्ती व संस्था. पर्याय क्रमांक ड. केवळ व्यवसाय संस्था. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. व्यक्ती व संस्था. प्रश्न क्रमांक 87. भारताची पहिली बहुभाषिक वार्ता संस्था टिंबटिंब होती. पर्याय क्रमांक अ. समाचार. पर्याय क्रमांक ब. API. पर्याय क्रमांक क. हिंदुस्तान समाचार. पर्याय क्रमांक ड. समाचार भारती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. हिंदुस्तान समाचार. प्रश्न क्रमांक 88. एक शिक्षक म्हणून तुमच्या वर्गातील प्रभावी उपस्थिती सुनिश्चित करण्यास कोणत्या सर्वोत्तम पर्याय निवड कराल? पर्याय क्रमांक अ. सरदारी आदेशाचा वापर कराल. सरदारी आदेशाचा वापर देणे. पर्याय क्रमांक ब. आक्रमक विधान करणे. पर्याय क्रमांक क. सुस्थापित शरीराची ठेवण स्वीकारणे. पर्याय क्रमांक ड. हुकुमशाहीचा वापर करणे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. सुस्थापित शरीराची ठेवण स्वीकारणे. प्रश्न क्रमांक 89. संप्रेषण चक्राचे प्रेषक, संदेश, ग्राहक व टिंबटिंब हे घटक आहेत. पर्याय क्रमांक अ. गोंधळ. पर्याय क्रमांक ब. माध्यम. पर्याय क्रमांक क. अडथळे. पर्याय क्रमांक ड. प्रत्याभरण. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. माध्यम. प्रश्न क्रमांक 90. वर्गात सातत्याने प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यास टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. वर्ग संपल्यावर भेटण्यास सांगावे. पर्याय क्रमांक ब. वर्गातील चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. पर्याय क्रमांक क. स्वतःच उत्तर शोधण्यास सांगावे. पर्याय क्रमांक ड. रागावून प्रश्न विचारण्यास मनाई करावी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. वर्गातील चर्चेत भाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे. प्रश्न क्रमांक 91. वर्ग अध्यापनात साधारणपणे टिंबटिंब आहे असे गृहीत धरले जाते. पर्याय क्रमांक अ. प्रभावी. पर्याय क्रमांक ब. संज्ञात्मक. पर्याय क्रमांक क. भावनात्मक. पर्याय क्रमांक ड. निवडक चयात्मक. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. भावनात्मक. प्रश्न क्रमांक 92. वरील विधानाच्या समर्थनात असणारे कारण टिंबटिंब. पर्याय क्रमांक 92.
वरील विधानाच्या समर्थनात असणारे कारण टिंबटिंब. पर्याय क्रमांक अ. संदेशवहन ही एकतर्फी प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक ब. संदेशवहन ही द्वितर्फी प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक क. संदेशवहन ही एक चक्रीय प्रक्रिया आहे. पर्याय क्रमांक ड. वरीलपैकी नाही. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. वरीलपैकी नाही. प्रश्न क्रमांक 93. दृकश्राव्य शैक्षणिक साधनात टिंबटिंब येते. पर्याय क्रमांक अ. टेप रेकॉर्ड. पर्याय क्रमांक ब. टेलिव्हिजन. पर्याय क्रमांक क. ध्वनिफलित. पर्याय क्रमांक ड. नकाशा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. टेलिव्हिजन. प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणती वाहिनी मराठी भाषेत कार्यरत आहे? पर्याय क्रमांक अ. सोनी. पर्याय क्रमांक ब. स्टार प्लस. पर्याय क्रमांक क. ETV. पर्याय क्रमांक ड. सहारा वन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ETV. प्रश्न क्रमांक 95. माध्यमांना टिंबटिंब मानले जाते. पर्याय क्रमांक अ. प्रथम सत्ता वर्ग. पर्याय क्रमांक ब. द्वितीय सत्ता वर्ग. पर्याय क्रमांक क. तृतीय सत्ता वर्ग. पर्याय क्रमांक ड. चतुर्थ सत्ता वर्ग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. चतुर्थ सत्ता वर्ग. प्रश्न क्रमांक 96. छायाचित्रास टिंबटिंब करणे सोपे नाही. पर्याय क्रमांक अ. प्रकाशन. पर्याय क्रमांक ब. सुरक्षित. पर्याय क्रमांक क. विसंकेतीकरण. पर्याय क्रमांक ड. परिवर्तित. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. विसंकेतिक. प्रश्न क्रमांक 97. संप्रेषणाची व्याख्या करताना मिलर टिंबटिंबवर भर देतात. पर्याय क्रमांक अ. ग्राहकाच्या वर्तन बदलावर. पर्याय क्रमांक ब. संदेशावर. पर्याय क्रमांक क. अवबोधावर. पर्याय क्रमांक ड. प्रेक्षकावर. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. ग्राहकाच्या वर्तन बदलावर. प्रश्न क्रमांक 98. स्वामी रामदेव ही व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक अ. पत्रकारिता. पर्याय क्रमांक ब. वृत्तवाहिनी. पर्याय क्रमांक क. शिक्षण. पर्याय क्रमांक ड. योग. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. योग. प्रश्न क्रमांक 99. खालील दिलेल्या पर्यायांपैकी विसंगत पर्याय निवडा. पर्याय क्रमांक अ. स्टार वर्ल्ड. पर्याय क्रमांक ब. नॅशनल जिओग्राफिक. पर्याय क्रमांक क. झी बिझनेस. पर्याय क्रमांक ड. द हिस्ट्री. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. झी बिझनेस. प्रश्न क्रमांक 56. संदेशवहनात टिंबटिंब सजीव घटक असतात. पर्याय क्रमांक अ. 2. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 6. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 2. प्रश्न क्रमांक 101. संस्थात्मक संदेशवहन हे टिंबटिंब समान असते. पर्याय क्रमांक अ. आंतरिक संदेशवहन. पर्याय क्रमांक ब. आंतरवैयक्तिक संदेशवहन. पर्याय क्रमांक क. समूह संदेशवहन. पर्याय क्रमांक ड. जनसंवाद. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. समूह संदेशवहन.